ज्या मायमाऊलीने जन्म दिला, जीवापाड जपलं आणि मोठं केलं, तो मुलगा तिच्यासाठी यम ठरला। आधी आईचा गळा कापला, जन्मदात्रीचं शिर धडापासून वेगळं केलं, नंतर मुलगा घेऊन गावभर फिरला। पोलीस आल्याचं कळताच जाऊन शेतात लपला। थरकाप उडवणारी ही घटना ऐकून पोलीस ही सुन्न झालेले आहेत। आता संपूर्ण प्रकार काय आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा। तर ही हृदयद्रावक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये। 40 गुंठे जमिनीसाठी मुलानं आईचा खून केला। यानंतर आरोपीनं डोकं घेऊन घटनास्थळावरून पळ काढला। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण गाव हादरलं। लोकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो आईचं डोकं धरून शेतात बसलेला आढळून आला। मिळालेल्या माहितीनुसार सीतापूर येथील तळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मिर्झापूर इथं आरोपी दिनेश पासी याची आई कमला देवी यांच्या नावावर 6 बिघा जमीन म्हणजेच 3 एकर होती। कमला यांचा मुलगा दिनेश याला ही जमीन आपल्या नावावर करायची होती। तर दिनेशची आई कमला 6 बिघ्यांपैकी फक्त 2 बिघा म्हणजे 40 गुंठे जमीन मागत होती। याचा राग कमला यांचा मुलगा दिनेश याच्या मनात होता। 1 एकर जमीन मागितल्याचा दिनेशला इतका राग आला की त्यानं आईची हत्या केली। नशेतच तो घरी आला होता। यानंतर त्यानं आईसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। वाद वाढत गेला। याच वेळी दिनेशनं घरातील कुऱ्हाड उचलून आई कमला देवी यांच्या मानेवरती घातली। यानंतर तो आईचं मुंडकं घेऊन गावात गेला। हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशत पसरली। लोकांनी पोलिसांना माहिती दिली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला। यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। तातडीनं सर्व ठिकाणाची झडती घेतली। त्याचवेळी आरोपी शेतात लपलेला आढळून आला। पोलिसांनी आरोपीला शेतातून अटक केली। आरोपी दिनेश हा आईचं डोकं घेऊन शेतात बसलेला आढळून आला। त्याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। तसंच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केलेली आहे।